सगळ्यांना. तर आज तब्येत ठीक नाही आहे थोडीशी. काल बाहेर फिरायला गेले होते अंशला आणि अंशच्या पप्पांना सोडून. म्हणजे अंशच्या पप्पांना म्हटलं होतं तुम्ही चला, ते आले नाही. आणि अंशला नाही नेऊ शकत होते कारण वॉटर पार्क होतं. आणि अंशला कसं आहे की पाण्याची भीती वाटते आता, म्हणून आज त्याला स्विमिंगला नेलं आहे. तर त्याला शिकवतो आहे मी हळूहळू. आत्ता बघितलं तर पार्सल आलेत. सध्या पार्सलचा खूप प्रॉब्लेम व्हायला आहे. वॉल्मो पिकअप नाही करत आहे त्यामुळं. तर आता ते पार्सल खोलून दाखवते काय काय आलं. हे आलं, हे आलं, हे आलं. तर हे सगळं लावल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. प्लीज आपल्या चॅनलला छान छान असा सपोर्ट करा. कमेंटची तुमच्या खूप गरज आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची खूप गरज आहे. ती इतरांनाही शेअर करा. आणि स्वयंपाकाची सवय नाही आहे, बाहेर जायचं एवढं चालायचं, एक तर गाडी चालवता येत नाही, त्यामुळे थोडीशी तब्येत सारखी खराब होते. पण तरी पण मी कामं करतेच आहे. तर त्यामुळं ना तब्येत सारखी खराब होते की मी सुट्ट्या घेत नाही. तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. मला भरपूर कमेंट येतात की व्लॉग का बनवत नाही तू. तर मला ना ट्रायपॉड नव्हतं माझ्याकडं. बाहेर जाऊन जिथे मी कामं करते तिथे सगळ्यांची परमिशन आहे मला की व्हिडिओ बनवत जा म्हणून. पण माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे. आज आपलं ट्रायपॉड मला रिसीव्ह होईल, मी मागवलं आहे. पहिले जे ट्रायपॉड होते ना दोन्ही तुटले, ते अंशच्या पप्पांकडून तुटले कारण ना ते व्यवस्थित वापरलेच नाही. आणि इथं मी स्वयंपाकाला येते ना, तर इथं फार कमी स्वयंपाक असतो, इतकाही स्वयंपाक मला नसतो इथं. आणि खरं सांगायचं झालं तर मला अजून स्वयंपाकाची इतकी बाहेर जाऊन स्वयंपाक बनवायची सवय नाही आहे. पण तरी मी प्रयत्न करत आहे. भरपूर लोकं मला निगेटिव्ह पण कमेंट करत आहेत की मग कशाला शिकायची, नाटकं करायची होती वगैरे. पण तो माझा प्रश्न आहे, मला माझ्या लेकराला सोडून दूर का बाहेर जावं वाटत नाही कामाला, कारण त्याला सांभाळायला कोणी नाही आहे म्हणून. आणि आता तर शाळा सुरू झाली आहे त्यामुळं तो शाळेला जाऊन घरी परत येईपर्यंत मी कामावरून घरी जाते. आणि जेवढं मी ऑफिसला जाऊन कमवणार ना तेवढेच मी इथे देखील बसून कमवते. त्यामुळं मला एवढं काही वाटत नाही. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी निगेटिव्ह कमेंटकडं असंही दुर्लक्ष करते, कारण आपण जोपर्यंत लक्ष देणं बंद नाही करणार तोवर लोकं बोलतच राहतात असं मला वाटतं. आणि मला एवढं काही वाईट वाटत नाही हे काम. आणि कष्ट करायला काय कोणाचं लाजायचं, आपलं घर काही कोणी चालवणार नाही त्यामुळं. आणि मी इग्नोरच करते शक्यतो. आणि मला ऑफिसला जायची इच्छा होत नाही यासाठी, कारण ना तसं मी पाळणा घरात अंशला टाकू शकते, पण माझी इच्छा होत नाही आहे, कारण लहानपणापासून एकटे एकटे वाढलेली आहे मी लेकरू पण. शाळेला गेले आज आणि व्हॅनवाल्याचा फोन आला की लवकर या म्हणून. 5-10 मिनिटात येतो. लेकरू घरी यायची त्याला जेवढी एक्साइटमेंट नसेल का नाही, त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट मला लागले की आज पहिल्या दिवसाचं काय काय कौतुक सांगते लेकरू माझं. आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हटल्यावरती लेकरू किती खुश आहे हे बघायसाठी सगळ्यात आधी मी पळत आली. आणि अजून व्हॅनच नाही आली. पहिल्यांदा माझं पोरगं खूप दिवसांनी शाळेला गेले आणि पहिलीला गेलंय. काही कारणाने मला एवढं एक्साइटमेंटमध्ये शाळेला कधीच नाही जाता आलं. त्यामुळं सगळी स्वप्न पोरामध्ये पूर्ण करून घेते मी. छान वाटते. तुमच्या बाबतीत असं झालंय का नक्की सांगा. फक्त पिलू नाराज होतं, त्याला मी वॉटर बॉटल नाही घेऊन दिली, बाकी सगळं नवीन घेऊन दिलं. कारण मला असं वाटतं की त्यांना थोडीफार जाणीव व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टींची म्हणून. तर चला बघूया आता पिलू कधी येते. 5-10 मिनिटात येतो म्हटले होते, पण मला येऊन 10-15 मिनिटं झाली, अजून काही आले नाही.